नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ ममता सचिन हरिमकर माझ्या साहित्याचे सारस्वत या यूट्यूब चॅनलला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। सगळं उलथून टाकलं पाहिजे हा दर्जेदार कविता संग्रह आणि एक भाकर तीन चुली सारख्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या कादंबरीनंतर देवा झिंजाळ यांचे मेंदूची मशागत हे तिसरं पुस्तक वाचायला घेतलं आणि पोरा लोक फक्त हसायला असत्यात पोसायला नसत्यात असं म्हणत लहानपणीच कष्टाचा नांगर हाती देऊन मेंदूची मशागत करणाऱ्या, निरक्षर असूनही आयुष्यावर पीएचडी करणाऱ्या माझ्या झुंजार आईस आपल्याच धडावर आपलंच डोकं असलं की आपला मेंदू कधीच वाईटाचा गुलाम होत नाही हे बिंबवण्यासाठी आयुष्य खर्ची घालून माणसांच्या मेंदूची अविरतपणे मशागत करणाऱ्या आदरणीय डॉक्टर आह साळुंखे सरांना स्नेहपूर्वक ही अर्पण पत्रिका वाचली आणि पुस्तक थेट काळजाला भावलं। या पुस्तकात वेगवेगळ्या विषयावरील विविध भाव वाचायला मिळतात। हे भाव वाचत असताना त्यातील अनुभव हे आपले स्वतःचेच आहेत असं वाटायचं, कारण या पुस्तकाची नाळ गावच्या मातीशी जुळलेली आहे। देवा झिंजाळ हे गावगाड्याच्या लेखनाच्या माध्यमातून अवलोकन करणारे आहेत, त्यामुळे माती आणि गाव यांच्याशी नाळ जोडलेली असलेल्या वाचकाला हे अनुभव स्वतःचेच वाटतात। हेच या पुस्तकाचं मोठं यश आहे। वाचकांसमोर, श्रोत्यांसमोर मेंदूची मशागत मधील हे भाव व्यक्त करण्याची मनस्वी इच्छा होती, तशी देवा झिंजाळ सरांनी आनंदाने परवानगी दिली। त्याबद्दल सर आपले मनापूर्वक आभार। व वाचक हो, मेंदूची मशागत मधील निवडक लेख लवकरच तुमच्या समोर घेऊन येईल। त्या सादरीकरणाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा। धन्यवाद।